नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. तर बी-एड कॅप प्रोसेस संदर्भात परिपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. तर मोठ्या प्रतीक्षेनंतर आपण वाटच पाहत होतो आणि आपण सांगितलंच होतं, की याच आठवड्यामध्ये बी-एडचं कॅप प्रोसेसचं जे पुढचं शेड्यूल आहे, ते प्रसिद्ध होणार आहे. तर आजच नुकतंच प्रसिद्ध झालेलं हे परिपत्रक तुम्ही पाहू शकता. तर याच्यामध्ये संपूर्ण डिटेल माहिती देण्यात आली आहे. तर अशा प्रकारचं हे परिपत्रक आहे. 4 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेलं आहे. चला तर या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊया. तर येथे तारखा दिलेल्या आहेत. तर पाहू शकता की सगळ्यात महत्त्वाचा आहे पहिला कॅप राउंड. तर याच्यासाठी नोंदणीसाठी 8 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना मुदत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढ्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत 9 तारखेला त्यांची पहिली अल्फाबेटिकली मेरिट लिस्ट लागेल आणि मेरिट लिस्ट संदर्भात जर काही तुम्हाला अडचणी असतील किंवा काही रॉंग झालं असेल तर 9 तारखेपासून 11 तारखेपर्यंत तुम्हाला मुदत असणार आहे आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट आहे ती 14 तारखेला 14 ऑगस्टपासून सायंकाळी 5 वाजता तुम्हाला उपलब्ध झाल्याची पाहायला मिळेल आणि त्यानंतर सगळे विद्यार्थी जे वाट पाहतायत तो कॉलेज ऑप्शन फॉर्म. तर पाहू शकता की कॉलेज ऑप्शन फॉर्म राउंड 1 आणि राउंड 2 साठी 15 ऑगस्टपासून ते 18 ऑगस्ट या दरम्यान सुरू होणार आहे. तर आता सध्या तरी तुम्हाला पहिली मेरिट लिस्ट पाहायला मिळेल. प्रोव्हिजनल त्याच्यामध्ये जर काही बदल असतील तर करू शकता. अंतिम मेरिट लिस्ट 14 तारखेला प्रसिद्ध होईल आणि कॉलेज ऑप्शन फॉर्म आहे 15 तारखेला प्रसिद्ध होणार आहे आणि अलोकेशन राउंड म्हणजेच तुम्ही कॉलेज ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी कोणतं कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे तर हे तुम्हाला 21 तारखेला 21 ऑगस्ट रोजी तुम्हाला सायंकाळी 5 वाजल्यापासून कळणार आहे. म्हणजेच आपण सांगितलं होतं की हा महिना कॅप प्रोसेसमध्ये जाईल आणि त्यानंतर लक्षात घ्या की विद्यार्थ्यांना कॉलेज ॲडमिशन घेण्यासाठीचा वेळ 22 ऑगस्टपासून 25 ऑगस्टपर्यंत तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन कागदपत्रांसहित घेण्याचा वेळ दिला जाईल आणि त्यानंतर लक्षात घ्या की उर्वरित जागांचा तपशील कॅप राउंड 2 साठी 26 तारखेला प्रसिद्ध होणार आहे आणि लक्षात घ्या येथे पाहू शकता की कॅन्डिडेट रजिस्टर अनरजिस्टर सीईटी क्वालिफाय कॅन्डिडेट राउंड जो तिसरा आहे आणि त्याचबरोबर इन्स्टिट्यूट लेवल राउंड आहे तर याची नोंदणी पुन्हा पुढे सुरू होणार आहे 15 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत. त्यानंतर पुन्हा कॅप राउंड दुसरा 26 ऑगस्टला असणार आहे. त्यानंतर त्याचं देखील अलोकेशन राउंड तर याच्यामध्ये पाहू शकता की वेकन्सी तुम्हाला 26 तारखेला कळतील आणि नंतर जो कॅप राउंड दुसरा आहे तर याचं अलोकेशन जे आहे ते 29 तारखेपासून कॉलेज कळतील आणि त्यानंतर ॲडमिशन घेण्याची प्रोसेस 30 ऑगस्टपासून 2 सप्टेंबरपर्यंत असणार आहे आणि पुन्हा उर्वरित जागांचा तपशील कॅप राउंड 3 साठी 3 तारखेला होईल. कॅप राउंड तिसऱ्याची नोंदणी 15 ऑगस्टपासूनच आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा 4 तारखेला 4 सप्टेंबरपासून लक्षात घ्या की पुढची प्रोसेस सुरू होणार आहे. तर अशा प्रकारे एकूण 3 कॅप राउंड असणार आहेत आणि चौथा सगळ्यात शेवट इन्स्टिट्यूट लेवल म्हणजेच मॅनेजमेंट जो कोठा आहे तर यांच्यासाठी हा राऊंड घेतला जातो. सध्या तरी इतर राऊंड महत्त्वाचे नाही आहेत. पहिला राऊंड जो आहे तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता तर आता पाहू शकता की जी मेरिट लिस्ट येणार आहे 9 तारखेला महत्त्वाची मेरिट लिस्ट येणार आहे. याच्यामध्ये आक्षेप असतील तर तुम्हाला घेण्यासाठीचा वेळ दिला जाईल आणि तुम्हाला जे कॉलेज ऑप्शन फॉर्म आहेत फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर राऊंड 1 आणि 2 दोघांसाठीचेच आहेत त्यामध्ये 15 ऑगस्टपासून ते 18 तारखेपर्यंत देण्यात येणार आहेत. आता ही जी प्रोसेस आहे तर याची वाट पाहायची आहे. या संदर्भात परिपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. तर अशा प्रकारे हे शेड्यूल आता उपलब्ध झालेलं आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची आणि आत्ताची मोठी अपडेट सगळ्यांचीच प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता नवीन रजिस्ट्रेशनसाठी पुन्हा 8 तारखेनंतर मुदतवाढ होणार नाहीये. तर ही महत्त्वाची अपडेट सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा. बी-एड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.